लॉंग लिव्ह फ्रेंड्स. फ्रेंड्स, नॉवेलशी संबंधित हा आपला तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ लिटरेचरसोबतच प्रश्नांच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. परीक्षेत ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील साधारणतः यात आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहे ज्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहे. तर नॉवेल हा शब्द आपण बघितला, इटालियन वर्ड आहे, याचा अर्थ न्यू होतो. या शब्दापासून आपल्याला दोन शब्द मिळाले, हा एक नॉवेल आणि हा एक नॉवेल. दोघांचं प्रनाउन्सिएशन सारखं आहे, पण दोघांमध्ये काही विशिष्ट फरक आहे, काही डिफरन्स आहे, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. समजा या नॉवेलशी संबंधित प्रश्न आले तर कोणत्या प्रकारे उत्तरं लिहायचे आणि त्या उत्तरात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा ती माहिती आपण ह्या व्हिडिओत समजून घेणार आहोत. त्याचसोबत नॉवेलशी संबंधित जो प्रश्न येणार आहे तो एलिमेंटशी संबंधित येणार आहे. तर एलिमेंटशी संबंधित जो प्रश्न येईल नॉवेलवर, त्यावर कोणत्या प्रकारची माहिती आपल्याला लिहायची आहे ते आपल्याला या व्हिडिओत समजून घ्यायची आहे. सुरुवात करूया. नॉवेलाबद्दल याआधी आपण डिस्कस केलेलं आहे की हा एक इटालियन वर्ड आहे आणि त्याचा अर्थ काय होतो? न्यू म्हणजे नवा, नॉवेला. तर हा नॉवेला आपल्याला दोन शब्द देतो, एक स्वतः नॉवेला किंवा नॉवेल आणि दुसरा नॉवेल, राईट. याचं प्रनाउन्सिएशन नॉवेल आहे. हा नॉवेलचाच एक प्रकार आहे, परंतु काय आहे तो? प्रोज फिक्शन आहे. नंबर 1, शॉर्टर दॅन नॉवेल अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरी. काय सांगू शकतो आपण याच्याबद्दल? की नॉवेलपेक्षा हा छोटा असतो, नॉवेल लॉंग स्टोरी असते आणि शॉर्ट स्टोरी ही लेंथच्या दृष्टीने छोटी असते. दोघांच्या मध्ये कुठेतरी किंवा शॉर्ट स्टोरीपेक्षा बऱ्यापैकी मोठा असतो आणि लॉंग स्टोरीपेक्षा छोटा असतो, त्याला आपण काय म्हणतो? नॉवेल म्हणतो. त्याचे काही वैशिष्ट्य आहेत. कोणती ते वैशिष्ट्य? ती वैशिष्ट्ये आपण आता बघणार आहोत. सर्वात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ते वेल स्ट्रक्चर्ड असतं. वेल स्ट्रक्चर्ड म्हणजे काय? ज्यावेळेस स्टोरी सुरू होते त्या स्टोरीच्या सुरुवातीला आलेली पात्र, घडलेल्या घटना यांचा संबंध शेवटपर्यंत आपल्याला कुठेतरी दिसतो. ज्यावेळेस स्ट्रक्चर चांगलं नसतं त्यावेळेस सुरुवातीला आलेले पात्र नंतर आपल्याला दिसतच नाही, किंवा सुरुवातीला घडलेल्या काही घटना त्यांचं रिलेशन शेवटी कुठेतरी लागत नाही. आता उदाहरण द्यायचं तर तुम्ही तानाजी नावाचा चित्रपट बघितला, त्यात एक पिसाळ नावाचं कॅरेक्टर आलं. अनैतिहासिक कॅरेक्टर आहे, ते नंतर सिद्धही झालेलं आहे. तर हे अनैतिहासिक पात्र सुरुवातीला येतं, नंतर ती स्टोरी पुढे डेव्हलप होते, सगळ्यांनी बघितलं, शेवट बघितला, पण ते पात्र नंतर लुप्त होतं, कुठेच येत नाही. त्याच्यानंतर काय झालं काहीच कळत नाही. म्हणजे कुठेतरी स्ट्रक्चरमध्ये प्रॉब्लेम झाला आणि या कॅटेगरीत ते बसणार नाही. वेल स्ट्रक्चर्ड या कॅटेगरीत आपण असं ते म्हणू शकतो. म्हणजे काय? घटना घडते, एक स्टोरी तयार होते, वेगवेगळे पात्र त्यात काम करतात आणि ती स्टोरी एंड होते. प्रत्येक गोष्ट एकमेकांशी संलग्नित असते, याला वेल स्ट्रक्चर्ड म्हणतात. कुठे घडली, कोणत्या काळात घडली, कोणत्या ठिकाणी घडली, कोणते पात्र होते, कोणता कॉन्फ्लिक्ट होता, ते सर्व डिटेलमध्ये अगदी वेल मॅनेज्ड असतं, त्याला वेल स्ट्रक्चर्ड म्हणतात. दुसरा जो कॅरेक्टरिस्टिक आहे नॉवेलचा, नॉवेल म्हणजे काय पुन्हा एकदा सांगतो, तो नॉवेल वेगळा, हा नॉवेल वेगळा. हा कादंबरीपेक्षा थोडासा छोटा प्रकार. शॉर्ट नॅरेटिव्ह. शॉर्ट नॅरेटिव्ह म्हणजे काय? विशिष्ट घटनेपुरतं मर्यादित असल्यामुळे जे कथाकथन असतं ते शॉर्ट असतं. एक विशिष्ट ठिकाणी कथा सुरू होते, विशिष्ट ठिकाणी संपते. फार जास्त फाटे फुटत नाही कथेला. कथेमध्ये जे इतर पात्र असतात त्यांच्यासोबत काय घडतं त्याबद्दल कुठेही उल्लेख येत नाही आणि त्याची गरजही वाटत नाही, म्हणून याला काय म्हटलेलं आहे? शॉर्ट नॅरेटिव्ह म्हटलं आहे. स्वामी नावाची कादंबरी जर तुम्ही अभ्यासली असाल तर तुमच्या लक्षात येईल, एक छोटीशी कादंबरी आहे, विशिष्ट घटनेपुरता विशिष्ट कालखंडापुरता मर्यादित असलेला तो प्रकार त्या ठिकाणी घेतलेला आहे. माधवराव पेशव्यांचं जीवनचरित्र थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या जीवनात घडलेल्या ठराविक गोष्टींचा त्यात समावेश केलेला आहे, सर्वच घटनेंची नाही. विशिष्ट एक धागा पकडून ती स्टोरी संपवण्याचा प्रयत्न केला, आपण म्हणू शकतो तो या प्रकारात येतो. फार मोठी कादंबरी नाही, फार छोटीही नाही. तर ती शॉर्ट नॅरेटिव्ह त्याला आपण समजू शकतो. सटायरिकल अँड रिअलिस्टिक.
सटायरिकल आणि रिअलिस्टिक हा महत्त्वाचा भाग आहे. सटायरिकल म्हणजे काय? आयरॉनिकल. आयरॉनिकल म्हणजे एखादी गोष्ट घडते, त्या घटनेबद्दल आपण खुश नसतो आणि त्यावर काहीतरी टॉन्टिंगच्या स्वरूपात त्या ठिकाणी एक भाष्य करण्याचा प्रयत्न केला जातो कथेच्या माध्यमातून. ते वास्तववादी असतं आणि वास्तववादासोबतच ते वास्तव कसं चुकीचं आहे, ठरलेल्या नियमांच्या विरोधात आहे, ठरलेल्या नॉर्म्सपेक्षा वेगळं आहे, असं त्या ठिकाणी सांगण्याचा जो प्रयत्न केला जातो त्याला काय म्हणता येईल? सटायरिकल नॉलेज. ही जी लाल अक्षरात नावं लिहिलेली आहेत ही उदाहरणं आहेत. कसली? नॉवेलची, जी फुल लेंथ कादंबरी पण नाही आणि शॉर्ट स्टोरी पण नाही. याच्यात एक नाव आहे बिली बर्ड. ही हर्मन मेलविल यांनी लिहिलेली कादंबरी म्हणूया आपण. छोटी जरी असली तरी ती कादंबरीच आहे. तर या कादंबरीचं वैशिष्ट्य असं आहे, थोडक्यात तुम्हाला मी ती स्टोरी सांगतो. हा बिली बर्ड नावाचा एक खूप चांगल्या स्वभावाचा, चांगल्या नेचरचा, चांगल्या कॅरेक्टरचा एक पात्र आहे. मिलिटरीमध्ये काम करतात. तो मिलिटरीचा संबंध नेव्हीशी आहे. आधी ही व्यक्ती मर्चंट शिपवर कामाला असते, पण ती इतकी चांगली असते की नंतर दुसऱ्या एका शिपवर त्याला त्या ठिकाणी बोलवलं जातं. पण त्याचा स्वभाव इतका चांगला असतो की आपोआप काही जणांना तो खूप आवडायला लागतो. तो बऱ्यापैकी त्या ठिकाणी लोकप्रिय होतो. पण मग जेव्हा कोणीतरी लोकप्रिय होत असतं त्यावेळेस कोणाला तरी त्याचा त्रास होत असतो. क्लॅगार्ड नावाचं एक कॅरेक्टर आहे, त्याला ते सहन होत नाही. मग एके दिवशी कोणीतरी अनोळखी व्यक्ती या बिली बर्डकडे येतो आणि या बिली बर्डकडे आल्यानंतर त्याला मुद्दामून सांगतं की विशिष्ट त्या जहाजाच्या विशिष्ट एका लांबच्या कोपऱ्यात येऊन भेट. आता तिथे जातो, पण त्या गोष्टीचा इश्यू केला जातो क्लॅगार्डद्वारे बिली बर्डच्या विरोधात की हा बिली बर्ड काहीतरी रिवोल्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. त्या शिपचा जो कॅप्टन आहे, कॅप्टन वेअर, त्यालाही सांगितलं जातं. कॅप्टन वेअर त्याला बोलवतो बिली बर्डला. बिली बर्ड त्या ठिकाणी जातो. बिली बर्डला विश्वासच होत नाही की क्लॅगार्ड त्याच्या विरोधात अशा प्रकारची तक्रार करतो. पण बिली बर्डचा एक प्रॉब्लेम असतो, ज्यावेळेस तो प्रचंड इमोशनल होतो त्यावेळेस त्याच्याकडनं बोललंच जात नाही. त्याला स्टॅमरिंग म्हणतात. आपल्याकडे त्याला तत करणे म्हणतात. स्पष्टपणे त्याला ती गोष्टच मांडता येत नाही. पण तो इमोशनली झालेला आहे, चिडलेलाही आहे. आणि त्या चिडण्याच्या त्या भरात तो काय करतो? एक जोराचा ठोसा त्या क्लॅगार्डच्या कपाळावर मारतो आणि तो क्लॅगार्ड खाली पडतो. तो क्लॅगार्ड खाली पडला, त्याला दवाखान्यात नेलं जातं. खूप प्रयत्न केला जातो वाचवण्याचा, पण तो वाचत नाही. कारण बिली बर्ड जेवढा चांगला आहे तेवढा स्ट्रॉंगसुद्धा आहे, मजबूतसुद्धा आहे. तर पहिली गोष्ट तर कोणाला विश्वास वाटत नाही की बिली बर्डसारखा चांगला व्यक्ती असं काही करू शकतो. परंतु त्याच्याकडनं ते एक इमोशनल अटॅक त्या भरात त्याच्याकडनं ती कृती होते. नंतर सगळं त्या ठिकाणी चौकशी होते. कुठल्याही प्रकारची म्युटिनी त्याच्याद्वारे होत नाही हे लक्षात येतं. म्हणजे कुठलाही रिव्होल्ट तो करणार नसतो. तो कितीही चांगला असला तरी मिलिटरीच्या नियमानुसार त्याने आपल्या सहकार्याचा खून केलेला होता. त्याची शिक्षा म्हणून त्याला फाशीची शिक्षा दिली जाते. आता एका चांगल्या व्यक्तीला फक्त नियम आहे म्हणून फासावर चढवणं हे काय? सटायरिकल आहे. चांगला व्यक्ती असूनसुद्धा एकच गुन्हा घडतो, तो गुन्हासुद्धा त्याच्याकडनं अगदी जाणून बुजून घडत नाही. जाणून बुजून जी व्यवस्थित प्लॅन करून एखाद्या वाईट घटनेला पूर्णत्वास नेलं जातं, पण त्याला गुन्हा म्हणतो. हा सुद्धा एक प्रकारचा ॲक्सिडेंट होता. एक इमोशनल अटॅकच्या भरात त्याला ठोसा मारला, तो मेला. आणि तो चांगला आहे हे सिद्ध आहे. आधी त्याची हिस्ट्री चांगली आहे, नंतरसुद्धा हे सिद्ध होतं. परंतु विशिष्ट त्या कारणामुळे असं काहीतरी घटना घडली की हा जो बिली बर्ड हा मिलिटरीच्या रूल्समुळे त्याला फासावर जावं लागतं. याला आपण सटायरिकल म्हणूया, याला आपण रिअलिस्टिक म्हणूया. चांगला व्यक्ती असूनसुद्धा त्याला फासावर जावं लागणं फक्त कशामुळे? रूल्स कशासाठी असतात? चांगल्यासाठी रूल्स असून देखील एका चांगल्या व्यक्तीला फासावर जावं लागतं. याला आपण काय म्हणूया? सटायरिकल. तर जनरली ही जी शॉर्ट नॉवेल आहे याचा विषय कसा असतो? सटायरिकल असतो, रिअलिस्टिक असतो. फोकस ऑन वन इन्सिडेंट.
फार भाराभार गोष्टी त्या ठिकाणी नसतात, त्यांना महत्त्वही दिलं जात नसतं. छोट्या या नॉवेलचं वैशिष्ट्य काय आहे की विशिष्ट एका घटनेवरच फोकस केलेला आहे, त्याच घटनेपर्यंत शेवट. सुरुवातीपासून आपण बिली बर्ड हा चांगला व्यक्ती आहे असं चित्रण केलं जातं. फक्त एक छोटीशी घटना घडते, तो थोडा चिडतो, त्याला काही बोलता येत नाही कारण त्याला स्टॅमरिंग होतं आणि तो ठोसा मारतो आणि क्लॅगार्ट मारतो. आणि यानंतर त्या चांगल्या व्यक्तीला चांगला असूनसुद्धा फासावर जावं लागतं. या एका घटनेच्या अवतीभोवती ही स्टोरी घडत असते आणि फक्त तो फोकस एका घटनेवर आहे. 1 or 2 मेन कॅरेक्टर्स. आता या स्टोरीमध्ये आपण बघितलं आहे मेन कॅरेक्टर बिली बर्ड आहे. पूर्ण नॉवेलचा म्हणजे छोट्या नॉवेलचा पूर्ण फोकस बिली बर्डवर आहे, क्लॅगार्टवर आहे. त्यानंतर तो कॅप्टन विअर आहे. बस 1-2 कॅरेक्टर यांनाच त्या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे. छोट्या मोठ्या इतर कॅरेक्टर्सला फारसं महत्त्व देण्यात आलेलं नाही. सिंगल ट्रॅडिशन म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण बघू शकतो की तिथे फक्त मिलिटरी आणि त्या संबंधित गोष्टी तिथे आलेल्या आहेत. पर्सनल लाईफ, इतर कुठला तरी देश याचं त्या ठिकाणी अंतर्भाव करण्यात आलेला नाही. म्हणजे ट्रॅडिशनच्या दृष्टीने तिथे एकच ट्रॅडिशनचा विचार केला आहे, ते म्हणजे मिलिटरी, राईट. ही वेगवेगळी एक्झाम्पल्स आहेत त्यांची. पहिलं एक्झाम्पल आहे पोल. ही छोटी कादंबरी लिहिलेली आहे जॉन स्टेनबॅक यांनी. द हार्ट ऑफ डार्कनेस ही बऱ्यापैकी प्रसिद्ध कादंबरी आहे. ही लिहिलेली आहे जोसेफ कॉन्रॅड यांनी. टर्न ऑफ द स्क्रीव ही सुद्धा फेमस कादंबरी आहे हेनरी जेम्स. या सगळ्यांच्या स्टोरीज मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. बिली बर्ड योगायोगाने मला ही कादंबरी अभ्यासायला मिळाली चांगल्यापैकी आणि खूप चांगल्या पद्धतीने ती वाचण्यात पण आली माझ्याकडनं. हर्मन मेलविल आणि बऱ्यापैकी ती चांगल्या आवडत्या कादंबरींपैकी एक कादंबरी आहे. तर हा जो बिली बर्ड आहे चांगल्या गुणांचं प्रतिनिधित्व करतो. क्लॅगार्ट विषारी. क्लॅगार्ट म्हणजे तुम्हाला ॲडम आणि यू यांची स्टोरी माहिती आहे. ॲडम आणि यूमध्ये तो जो सर्प आहे एक दाखवलेला विषारी, तो प्रेरित करतो ॲडमला वाईट गोष्टींसाठी. तो जो साप आहे तो क्लॅगार्टचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे कुठेतरी ख्रिश्चॅनिटीचा संबंध आहे या ठिकाणी बिली बर्डशी. तर हा बिली बर्ड ही जी कादंबरी लिहिली हर्मन मेलविल यांनी लिहिलेली आहे. डेथ ऑफ व्हेनिस नावाचं एक छोटंसं नॉवेल आहे, ते लिहिलं आहे जोसेफ मॅन यांनी. आणि सीज ऑफ द डे ही एक छोटी कादंबरी आहे सोल बिलो यांनी लिहिलेली. काय लक्षात घ्यायचं आहे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने, हे सर्व पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. काय लिहिणार, सर्वात आधी नॉवेलची थोडीशी डेफिनेशन करणार. दिस इज प्रोज फिक्शन, शॉर्टर दॅन नॉवेल अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरी. अँड व्हॉट आर द इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ दिस नॉवेल. वेल स्ट्रक्चर्ड आहे, शॉर्ट नॅरेटिव्ह आहे, सटायरिकल किंवा रिअलिस्टिक आहे, फोकस ऑन वन इन्सिडेंट आहे, 1 or 2 मेन कॅरेक्टर्सच असतात आणि सिंगल ट्रॅडिशन त्यात असते. आणि ही जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं आपली लर्न झाली पाहिजे, कारण यावर जर प्रश्न आला तर आपल्याला त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. आता आपण बघणार आहोत नॉवेल. नॉवेलला आपण काय म्हणू शकतो, या नॉवेलचा मोठा भाऊ, अत्यंत विस्तृत स्वरूपाची कथा ज्याला आपण लॉंग स्टोरी म्हणतो, यालाच नॉवेला असंही म्हटलं जातं. शेवटचा ए आणि शेवटचा ई एवढा त्यात फरक आहे, ठीक आहे. तर ज्यावेळेस मोठी स्टोरी आहे, लॉंग स्टोरी आहे, त्या लॉंग स्टोरीचे वैशिष्ट्य काय असतात, नॉवेलचे वैशिष्ट्य काय असतात, म्हणजे कोणते एलिमेंट्स असणं आवश्यक आहे आणि ते प्रभावीपणे मांडणं आवश्यक आहे. तर त्यातलं सर्वात प्रथम जे आपण मुख्य उदाहरण घेऊया एलिमेंटचं ते आहे थीम. थीम तशी कवितेच्या बाजूने तुम्हाला माहीतच आहे की जो मुख्य विषय असतो कवितेचा त्याला आपण थीम म्हणतो. तसाच विषय ड्रामालाही असतो, तसाच विषय नॉवेललाही असतो. तर काय असते थीम. थीम दुसरं तिसरं काही नसून एक सेंट्रल आयडिया आहे जी एक्सप्रेस केली जाते थोडक्यात, इन अ नटशेल. म्हणजे थोडक्यात सेंट्रल आयडिया म्हणजे मुख्य विषय एक्सप्रेस करणं. काय असू शकतं ते असू शकतं एक फिलॉसॉफिकल स्टेटमेंट किंवा एखादं सत्य. आयुष्यातलं जो काही कॉन्फ्लिक्ट होत असतो अपोजिट फोर्सेसमध्ये, त्या दोघांमध्ये बऱ्याच वेळा सत्याचा विजय होत असतो.
या बिली बर्डच्या स्टोरीमध्ये सुद्धा बिली बर्डकडनं क्लॅगार्टला मारलं गेलं, या गोष्टीचा त्याला पश्चाताप नाही आहे. त्याला जेव्हा त्याच्याकडनं तो मारला गेला त्याच्यानंतर तो शांत होतो. त्याला क्लॅगार्ट मरण्यापेक्षा ॲज अ प्रोफेशनल म्हणून तो एक मिलिटरी मॅन आहे आणि मिलिटरी मॅन असूनसुद्धा त्याच्यावर गद्दारीचा आरोप केला जातो, त्याच्यामुळे तो चिडतो. कारण गद्दारी म्हणजे काय, रिवोल्ट करणं. पण ज्यावेळेस त्याच्यावरचा तो आरोप खोडला जातो गद्दारीचा, त्यावेळेस त्याला शांतता प्राप्त होते. ती शांतता महत्त्वाची आहे. ते सत्य बाहेर येणं महत्त्वाचं आहे की तो गद्दार नव्हता, आणि त्या गोष्टीचं त्याला जास्त समाधान असतं. मग ती फिलॉसॉफी असते की सत्याचा विजय होतो. थीम काय असू शकते एखाद्या नॉवेलची, जर आपण बिली बर्डचंच उदाहरण घेतलं तर थीम असू शकते की सत्याचा विजय होतो. दिस इज द ट्रूथ ऑर दिस इज द फिलॉसॉफिकल स्टेटमेंट, आणि ही थीम असू शकते. फारच वास्तववादी नॉवेल असेल तर याच्यात बदल होतो. याच्यात बदल होतात आणि सत्य असत्याचा संबंध थीमसोबत नसतो, असं काहीतरी येत असतं. म्हणजे एखादा व्यक्ती चांगला आहे किंवा वाईट आहे याच्याशी संबंध नसतो, त्याच्यासोबत पुढे काय घडणार आहे, हे बऱ्यापैकी वास्तववादी धोरण असतं काही लेखकांचं. त्यातलं सर्वात मोठं नाव म्हणजे विल्यम शेक्सपियर. विल्यम शेक्सपियरच्या बाबतीत असं नेहमी बघायला मिळतं की पोएटिकल जस्टिस, जे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं आहे की चांगल्या व्यक्तीसोबत चांगलं होणार, वाईट व्यक्तीसोबत वाईट होणार, याला आपण पोएटिक जस्टिस म्हणतो. तो पोएटिक जस्टिस साधारणतः विल्यम शेक्सपियरच्या कथांमध्ये आपल्याला नाही बघायला मिळत. तुम्हाला जर हॅमलेट नावाचं नाटक माहिती असेल, हॅमलेटमध्ये काय होतं आहे की हॅमलेटचे जे वडील आहेत त्यांचा खून हॅमलेटचा काका करतो. एका युद्धामध्ये हॅमलेटचे वडील झोपलेले आहेत. हॅमलेटचा काका काय करतो, जातो आणि उकळत्या शिशाचा रस हॅमलेटच्या वडिलांच्या कानात टाकून देतो. नंतर हा क्लॉडियस म्हणजे हॅमलेटचा काका राजा बनतो. हॅमलेटच्या आईसोबत तो लग्न करतो आणि त्या राज्यावर तो राज्य करायला सुरुवात करतो. परंतु नंतर हॅमलेटच्या वडिलांचं भूत समोर येतं. हॅमलेटला वास्तव सांगतो आणि हॅमलेटला सांगतो की तू माझ्या खुनाचा बदला घे. आणि ह्या प्रोसेसमध्ये शेवट असा दाखवलेला आहे हॅमलेटच्या नाटकामध्ये की हॅमलेटला तो बदला घ्यायला फार वेळ लागतो, फार उशीर होतो, मध्ये फार घटना घडत असतात, फार चांगले लोक एक जग सोडून जातात. परंतु शेवटी आपल्याला बघायला मिळतं की एक स्टेज आहे आणि स्टेजवर हॅमलेट त्या क्लॉडियसचाही खून करतो. हॅमलेटची आईही मरते, हॅमलेटचे मित्रही मरतात आणि मुख्य म्हणजे हॅमलेट स्वतःही मरतो. म्हणजे हॅमलेट एक चांगला व्यक्ती आहे आणि तो सुद्धा मरतो. ठीक आहे, बदला घेतो, पण तो मरतो. म्हणजे चांगल्यासोबत चांगलं होत नाही. इतकं वास्तववादी चित्रणसुद्धा बऱ्याच लेखकांमध्ये, बऱ्याच लेखांमध्ये, बऱ्याच नाटकांमध्ये, बऱ्याच कादंबऱ्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर ते काय असते, ते फिलॉसॉफिकल ट्रूथ. दोघं बाजूने चांगल्या व्यक्तीचं चांगलं होतं हे पण फिलॉसॉफिकल स्टेटमेंट आहे, आणि व्यक्ती चांगला असला म्हणजे त्याचं चांगलंच होईल असंही काही नाही, हे सुद्धा फिलॉसॉफिकल स्टेटमेंट आहे, हे सुद्धा ट्रूथ आहे. इट डिपेंड्स अपॉन द ऑथर what he wants and what he believes in. Alright. The next important element is plot. हा सगळ्यात इम्पॉर्टंट असतो, कारण नॉवेल म्हटलं की स्टोरी. आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला 2 प्लॉट सांगितले. पहिला प्लॉट कोणाचा सांगितला, बिली बर्डचा सांगितला. दुसरा प्लॉट मी कोणाला सांगितला, दुसरा प्लॉट मी सांगितला तुम्हाला हॅमलेटचा. त्याचबरोबर तानाजी या चित्रपटाचा उल्लेख केला, तीसुद्धा एक प्रकारे छोटी कादंबरीच होऊ शकते, बरोबर. तर हे छोटे छोटे प्लॉट्स अत्यंत विस्तृतपणे करून सांगणं याला आपण नॉवेल म्हणतो. मग ते विस्तृत करत असताना या प्लॉटला एक वेगळं छानपैकी वेटेज द्यावं लागतं. काय असतं तो प्लॉट, ती एक स्टोरी असते. स्टोरी म्हणजे काय असते, ती एक घटनांची मालिका असते, सिरीज ऑफ इव्हेंट्स. वेगवेगळ्या घटना घडत असतात, त्या एक घटना दुसऱ्या घटनेला जन्म देत असते आणि शेवटी कुठंतरी शेवट होत असतो. तर दॅट इज सिरीज ऑफ इव्हेंट्स. नेमकं काय असतं स्टोरी म्हणजे संघर्ष असतो, कॉन्फ्लिक्ट असतो. तो कॉन्फ्लिक्ट जनरली अपोजिट फोर्सेसमध्ये असतो. एक साईड
सद्गुण, दुसरी साईड दुर्गुण, यांच्यामध्ये क्लॅशेस आहेत, त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट आहे. आणि हा कॉन्फ्लिक्ट जेव्हा सुरू असतो त्यावेळेस कुठेतरी आपल्याला लक्षात येतं की आपण इन्व्हॉल्व होतो त्या स्टोरीमध्ये. दुसऱ्या प्रकारचा कॉन्फ्लिक्ट कोणता असतो? इंटरनल. आत्ता मी तुम्हाला जो सांगितलं सद्गुण आणि दुर्गुण यांच्यामधला जो कॉन्फ्लिक्ट असतो तो एक्सटर्नल असतो. त्याचबरोबर एक इंटरनल कॉन्फ्लिक्टसुद्धा आहे, स्वतःसोबत घडलेला कॉन्फ्लिक्ट. आता मी तुम्हाला हॅमलेटची स्टोरी सांगितली, ते नाटक आहे, कादंबरीचा विषय नाही आहे तो. पण कादंबरी म्हणजे काय, प्लॉट म्हणजे काय, स्टोरी असतं. नाटकालाही स्टोरी आहे, कादंबरीलाही स्टोरी आहे. मी तुम्हाला समजून सांगतो आहे की इंटरनल कॉन्फ्लिक्ट काय, म्हणजे आतल्या आत आपल्यासोबत होणारा संघर्ष कसा असतो. आता ज्यावेळेस हॅमलेटच्या वडिलांचं भूत हॅमलेटला येऊन सांगतं की तुझ्या काकाने माझा खून केलेला आहे, तुला त्याचा बदला घ्यावा लागेल, त्यावेळेस हॅमलेटला शंका येते. हॅमलेटला वाटतं की आपल्या शत्रू राष्ट्राचाही प्लॅन असू शकतो हा, आपल्याच हातून आपल्या काकाचं मर्डर व्हावं यासाठी एखादा आपला शत्रू हा प्लॅन करू शकतो. त्यामुळे हॅमलेटला एक कन्फर्म करून घ्यावं लागतं की खरंच काकाने हे षडयंत्र केलेलं आहे किंवा नाही. आता ज्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की हे सत्य आहे, आपल्या काकाने वडिलांना मारलेलं आहे, तोपर्यंत त्याच्या मनात हा संघर्ष चालू आहे, मारू की नको, आपल्या काकाला मारू की नको. मग ती सॉलिलॉकी, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. तर ती सॉलिलॉकी येते ज्या वेळेस त्याच्या हातून त्याचा काकाचा खून होत नाही आहे. वडिलांच्या इच्छेखातर त्याला तो बदला घ्यायचा आहे, पण तो त्याच्याकडनं घेतला जात नाही आहे. तर मग कुठेतरी त्याच्या मनात आत्महत्यासुद्धा करावीशी वाटते. मग पुन्हा ती आत्महत्या करू की नको, काय कॉन्फ्लिक्ट होतो, इंटरनल कॉन्फ्लिक्ट. हा इंटरनल कॉन्फ्लिक्ट की आत्महत्या करू की नको, टू बी ऑर नॉट टू बी, असा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण होतो. आणि हा कॉन्फ्लिक्ट, या कॉन्फ्लिक्टमधून तो बाहेर निघतो. तर अशा अनेक स्टोरीज असतात की ज्या स्वतःसोबतच संघर्ष आपला सुरू असतो. आणि अशा बऱ्याच कथा असतात की ज्यात एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट म्हणजे इतरांसोबतचा संघर्ष असतो. कधीकधी हा प्लॉट अत्यंत सिंपल असतो, कधीकधी खूप कॉम्प्लेक्स असतो. सिंपल म्हणजे काय, ठराविक कॅरेक्टर्स आहेत, ठराविक घटना आहेत आणि कुठेतरी काहीतरी स्टोरी सुरू झाली, एखाद्या पात्राच्या आयुष्यात काहीतरी प्रचंड मोठं संकट आलं आणि त्या संकटाच्या मालिकांना तोंड देत 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 तो बाहेर पडतो आणि अशा प्रकारे घटना त्या ठिकाणी स्टोरी संपते. शेवटी तो सगळ्या आपल्यासमोर येणाऱ्या अडचणींना सॉल्व करतो आणि चांगला एंड होतो. किंवा त्याच्यासमोर इतक्या अडचणी येतात की तो त्या अडचणींना तोंड देऊ शकत नाही आणि तोंड देता देता तो स्वतःसुद्धा संपतो. तर अशा प्रकारे जे साधी सिंपल स्टोरी असते तो सिंपल प्लॉट आहे. कॉम्प्लेक्स प्लॉट म्हणजे काय, खूप सारे कलाकार असतात, प्रत्येक कलाकाराची वेगळी स्टोरी असते. एक मुख्य कलाकार, त्याची स्टोरी, त्याची हिरोईन, तिची स्टोरी, तिचे पप्पा, त्यांची स्टोरी, तिची मम्मी, वेगळी स्टोरी. अशा स्टोरीज कनेक्टेड जेव्हा होत जातात आणि खूप स्टोरीज येत जातात एखाद्याच नॉवेलमध्ये, त्या नॉवेलचा प्लॉट कसा असतो, मग कॉम्प्लेक्स असतो, खूप गोंधळलेला असतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक नाव सांगितलं होतं, वदरिंग हाईट्स. एमिली ब्रॉन्टे यांनी लिहिलेलं वदरिंग हाईट्स नावाची जी कादंबरी आहे ती खूप कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यामध्ये बरेच कलाकार आहेत, प्रत्येक पात्राची वेगळी कथा आहे, नॉवेल हा प्रकार संपल्यानंतर मी तुम्हाला वदरिंग हाईट्सची स्टोरी सांगेल, त्यावेळेस तुम्ही ते बघा. वदरिंग हाईट्सची स्टोरी सांगण्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवेल आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल की कॉम्प्लेक्स प्लॉट म्हणजे काय. अनेक पात्रांच्या अनेक कथा आणि मग शेवटी कुठंतरी आपल्याला दिसतं की एक पात्र कुठेतरी समांतर दिसतं. ते नक्की ती स्टोरी बघा. त्यानंतर महत्त्वाचा प्रकार आहे, महत्त्वाचा एलिमेंट आहे नॉवेलचा, तो म्हणजे कॅरेक्टर. फार महत्त्वाचा प्रकार. प्लॉटशी डायरेक्टली संबंध कोणाचा आहे, कॅरेक्टर्सशी. कॅरेक्टर्स आर डायरेक्टली रिलेटेड टू द प्लॉट. एखादी स्टोरी किंवा एखादी कथा घडते म्हणजे काय घडते, तर त्या ठिकाणी पात्र आहेत, त्या पात्रांच्या आयुष्यात काहीतरी घटना घडत असते. ते विशिष्ट पात्र विशिष्ट प्रकारे बिहेवियर करत असतात, त्यातून त्या घटना घडत जातात. एखादा व्यक्ती चांगला असतो, एखादा व्यक्ती वाईट असतो आणि त्यांच्या कृत्यातून ती घटना पुढे होत जाते. म्हणून कॅरेक्टर्स फार महत्त्वाचे आहेत. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो लेखकाचा, कारण फक्त साधी सरळ स्टोरी सांगणं याला उत्कृष्ट प्रकारचं नॉवेल म्हणू शकत नाही आपण. तर ह्या कॅरेक्टर्सचं जे चित्रण आहे, जे वर्णन आहे, जे डेपिक्शन आहे, जे डिस्क्रिप्शन आहे,
ते हाय लेवलचं असायला हवं, उच्च प्रतीचं असायला हवं, ते इंटरेस्टिंग असायला हवं, आपण ते वाचतच राहायला हवं. ते जे डिस्क्रिप्शन केलं जातं, ते वर्णन केलं जातं अप्रतिम. आता आपण लगान नावाचा चित्रपट बघितलेला असेल. त्या लगान नावाच्या चित्रपटामध्ये ती एक क्रिकेटची टीम बनते. त्या क्रिकेटच्या टीममध्ये ते 11 प्लेयर्स आहेत. त्या 11 प्लेयर्स प्रत्येक पात्र आपल्याला एक खूप स्वतंत्र पात्र वाटतं, खूप मोठं पात्र वाटतं. कारण का, कुठेतरी त्या चित्रपटाचा जो निर्देशक आहे त्याचं स्किल आपल्याला दिसतं. प्रत्येक पात्राचं चित्रण वर्णन अप्रतिम, अद्भुत, सुंदर केलेलं आहे. त्यामुळे आपण कुठेतरी स्वतःला त्या चित्रपटाशी कनेक्ट करतो. शोले नावाचा चित्रपट आपण बघितलेला आहे. शोले नावाच्या चित्रपटामध्ये जेवढी पण पात्र आहेत, अगदी 10 मिनटासाठी, 5 मिनटासाठी, 2 मिनटासाठी का असे ना एखादं पात्र आलेलं आहे, ते पात्र अद्भुतरित्या त्या ठिकाणी चित्रित केलं, वर्णन केलं आणि ते आपल्या मनात राहून जातं. तसंच या ठिकाणी लेखकाचं वैशिष्ट्य महत्त्वाचं आहे, लेखकाचं लेखनशैली महत्त्वाचं आहे, त्याचं स्किल महत्त्वाचं आहे. कॅरेक्टरायझेशनच्या बाबतीत कॅरेक्टरायझेशन जेवढ्या चांगल्या प्रकारे करणार तेवढं छान ते नॉवेल होणार. जर का नॉवेल वाचताना आपल्या डोळ्यासमोर काल्पनिक पात्र उभी राहायला लागली, तो बिलीबर्ड कसा आहे तो डोळ्यासमोर उभा राहिला, क्लॅगार्ड कसा आहे तो डोळ्यासमोर उभा राहिला, हॅमलेट कसा आहे तो डोळ्यासमोर उभा राहिला, तर समजायचं कॅरेक्टरायझेशनच्या बाबतीत 100% लेखक काय झालेले आहेत, यशस्वी झालेले आहेत. हे डिपिक्शन आणि डिस्क्रिप्शन कोणाचं, मेन कॅरेक्टर्सचं फार महत्त्वाचं आहे. कोण असतात मेन कॅरेक्टर्स? जो हिरो असतो, मुख्य पात्र, त्याला आपण काय म्हणतो, प्रोटॅगोनिस्ट. आणि जो व्हिलन असतो त्याला काय म्हणतात, अँटॅगोनिस्ट. यांचं वर्णन चित्रपटांमध्ये फार भारी भारी व्हिलन रंगवलेले असतात. गुलशन ग्रोवर सारखे मंडळी प्रत्येक चित्रपटात वेगळ्या प्रकारचा गेटअप घेऊन येतात. म्हणजे ते चित्रण महत्त्वाचं आहे. पुढचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सेटिंग. आपण पहिल्या भागात याचं विस्तृत वर्णन केलेलं आहे. कोणत्या ठिकाणी घटना, कोणत्या वेळेस घटना घडली, कोणत्या ठिकाणी घडली, तिथलं वातावरण कसं होतं, हे व्यवस्थित जमलं की मग त्याच्याशी संबंधित त्या नॉवेलची कथा आणि वेळ, ठिकाण आणि वातावरण त्यांच्याशी मिळते जुळते पात्र एकदा त्या ठिकाणी आले की सेटिंगच्या बाबतीतसुद्धा लेखक उच्च दर्जाचा आहे असं आपल्याला समजू शकतं. म्हणजे कोणत्या ठिकाणी घटना घडते त्या ठिकाणचाच ते पात्र वाटलं पाहिजे. तानाजी चित्रपटात जी पात्र आहेत, तानाजी चित्रपटात जी पात्र आहेत ती पात्र आपल्याला बघायला मिळतील त्या विशिष्ट कालखंडाशी अनुरूप. त्याचबरोबर जे ठिकाण निवडलेलं आहे ते ठिकाण कोणतं आहे, कोंढाणा किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर. आता त्या आजूबाजूच्या परिसरात त्या विशिष्ट कालखंडात कशा प्रकारची पात्र राहत होती, त्यांचं वर्णन, त्या वर्णनानुसार त्यांचा पेहराव, तो संपूर्ण जर त्या ठिकाणी चित्रण केलेला असेल तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो की सेटिंगला न्याय देण्यात आलेला आहे. सेटिंगचा डायरेक्ट संबंध प्लॉट आणि कॅरेक्टरशी आहे. आता 17व्या सेंचुरीत जी स्टोरी आहे ती स्टोरी कम्प्युटर इंजिनियरची असू शकत नाही, कारण त्या काळात कम्प्युटर इंजिनियर नव्हता. म्हणून 17व्या सेंचुरीत, मी टाईमबद्दल बोलतो आहे, 17व्या सेंचुरीत जी स्टोरी आहे तर ती ऐतिहासिक स्टोरी जर महाराष्ट्रात घडलेली असेल तर ती कुठेतरी शिवाजी महाराजांशी संबंधितच असायला हवी. करेक्ट. आणि प्लेस पुन्हा तोच विषय आला, कोंढाणाचा परिसर, क्लायमेट, त्या ठिकाणचं वातावरण, त्या ठिकाणचा निसर्ग, याचं अगदी त्या काळात कसा निसर्ग असेल या पद्धतीने त्या ठिकाणी चित्रण व्हायला हवं. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट हा महत्त्वाचा भाग आहे. कॉन्फ्लिक्ट घडल्याशिवाय आपल्याला नॉवेल वाचण्यात, कादंबरी वाचण्यात इंटरेस्ट निर्माण होत नाही. कारण संघर्षच नसेल, दोन वेगवेगळे प्रवाह समोरासमोर येत नसतील, त्यांच्यामध्ये संघर्ष घडत नसेल तर मग होईल काय त्या कथेमध्ये. कुठल्या तरी प्रकारचा संघर्ष आवश्यक आहे. कारण तो संघर्ष काय निर्माण करतो, संघर्ष इंटरेस्ट निर्माण करतो, संघर्ष क्युरिओसिटी निर्माण करतो. आपल्याला वाचनाची आवड वाटली पाहिजे संघर्षामुळे. पुढे काय होईल ही जी जिज्ञासा असते ती क्युरिओसिटीमध्ये आहे. आणि हे सगळं कशामुळे शक्य आहे, कॉन्फ्लिक्टमुळे शक्य आहे. आता पुढचा जो महत्त्वाचा घटक आहे तो आहे स्टाईल.
हे जे सगळे एलिमेंट आहेत, थीम असू द्या, प्लॉट असू द्या, कॅरेक्टर असू द्या, सेटिंग असू द्या, कॉन्फ्लिक्ट असू द्या, ह्या सगळ्यांना बांधून ठेवणारी गोष्ट म्हणजे काय? स्टाईल. स्टाईलचा संबंध कोणासोबत आहे? लँग्वेजशी सोबत आहे. लँग्वेजसुद्धा कथानकाशी अनुरूप असावं, वेळेशी अनुरूप असावं. ऐतिहासिक कादंबरी आहे आणि या ऐतिहासिक कादंबरी भारतात घडलेली, त्यात आपण इंग्लिश भाषेचा समावेश करू शकत नाही किंवा आजची जी प्रमाण भाषा आहे मराठी, त्या प्रमाण भाषेचा वापर करू शकत नाही. कारण 17व्या सेंचुरीत जी कोणती भाषा ज्या बोलीभाषेत बोलली जात होती त्या विशिष्ट ठिकाणी तीच बोलीभाषा वापरावी लागेल. कोंढाण्याच्या परिसरात पुणेरी मराठी वापरून चालणार नाही. त्यामुळे लँग्वेजला महत्त्व आहे. त्या स्टोरीशी पात्रांची ती संलग्नित असावी. त्यानंतर टेक्निक महत्त्वाची आहे. विषय काय आहे कथेचा? विषय जर महत्त्वाचा असेल, समजून घ्या, सायकॉलॉजिकल विषय आहे. एखादं नॉवेल आहे ते सायकॉलॉजिकल आहे. मग सायकॉलॉजिकल नॉवेलसाठी सर्वात चांगली टेक्निक कोणती? तर ती व्हर्जिनिया वुल्फ यांनी शोधून काढली. ती टेक्निक होती स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक म्हणजे काय? फ्लॅशबॅकमध्ये जाऊन एक एक घटना पुन्हा आठवून त्यांचं विश्लेषण करणं, त्या गोष्टींचा संबंध ह्या टेक्निकमध्ये येतो. म्हणून लँग्वेज आणि टेक्निक यांना प्रचंड महत्त्व आहे. कारण या गोष्टी जर अनुरूप असतील तरच या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे त्या ठिकाणी बांधून ठेवल्या आहेत असं जाणवेल. ही स्टाईल महत्त्वाची आहे. त्यानंतर व्होकॅब्लरी, एक्सटेन्सिव्ह व्होकॅब्लरी आवश्यक आहे. चांगल्या भाषेचं त्या ठिकाणी आवश्यकता आहेच, परंतु ती भाषा वापरताना काळ कोणता आहे, ठिकाण कोणतं आहे हे विसरून चालणार नाही. त्यामुळे एखादा लेखक आपले नवीन शब्दसुद्धा बनवू शकतो. आणि एक्सटेन्सिव्ह लँग्वेज म्हणजे काय? तर मी तुम्हाला ती व्होकॅब्लरीचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे. 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. ती व्होकॅब्लरी खास रायटिंग आणि स्पीकिंगसाठी महत्त्वाची आहे. ते व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला आपोआप कळेल की एक्सटेन्सिव्ह व्होकॅब्लरी म्हणजे काय असते. हाय फ्रेजेस, त्या व्हिडिओजमध्ये मी फ्रेजेस पण त्या ठिकाणी फ्रेजेसचा पण वापर केला आहे. ते व्हिडिओ नक्की बघा. तर चांगल्यातल्या चांगल्या फ्रेजेस व्होकॅब्लरी कशा पद्धतीने वापरता येतील याचा त्या ठिकाणी अंतर्भाव असतो स्टाईलमध्ये. त्यानंतर लिंग्विस्टिक डिव्हायसेस. आता लिंग्विस्टिक डिव्हायसेस हा फक्त पोएट्री संबंधी असलेला विषय नाही. पोएट्रीमध्ये आपण फिगर्स ऑफ स्पीच बघतो, मेटॅफरिकल लँग्वेज बघतो. ही मेटॅफरिकल लँग्वेज अगदी आपण ड्रामा आणि नॉवेलमध्ये सुद्धा आपण बघू शकतो. आपण बघितलं की 18व्या सेंचुरीमध्ये ज्यावेळेस तो मिडल क्लास एकत्र आला, ते बसले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की नॉवेल म्हणजे काय आहे, ड्रामा आणि पोएट्री यांचे फीचरसुद्धा त्यात ॲड केलेले आहेत. मग पोएट्रीचा कोणता फीचर ॲड केलेला असतो? उदाहरणार्थ फिगर्स ऑफ स्पीच. आता सिमिलीसारखा फिगर ऑफ स्पीच मोठ्या प्रमाणात वापरलेला असतो. समजा एखादा मजबूत पिता आहे, बाप आहे, त्या बापाचं वर्णन एखाद्या मजबूत अशा पहाडासोबत केलं जातं. ही जी तुलना आहे, ही तुलना फिगर ऑफ स्पीचद्वारेच केली जाते. यालाच आपण काय म्हणतो? लँग्वेज डिव्हायसेस किंवा लिंग्विस्टिक डिव्हायसेस म्हणतो. तर या स्टाईलमध्ये अशा अनेक प्रकारच्या लिंग्विस्टिक डिव्हायसेस वापरलेले असतात. एवढंच नाही तर नॉवेलमधली जी कलाकार असतात, जी पात्र असतात, ते कवितासुद्धा करत असतात आणि डायलॉग जेव्हा बोलत असतात त्यावेळेस त्या ठिकाणी ड्रॅमॅटिक एलिमेंट येत असतं. त्यामुळे स्टाईलला महत्त्व आहे. अशा प्रकारे ही 6 एलिमेंट्स महत्त्वाची आहेत. परीक्षेच्या दृष्टीनेसुद्धा महत्त्वाचे आहेत आणि लिटरेचरच्या अंगानेसुद्धा आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. साधारणतः तुम्हाला जो प्रश्न येईल नॉवेलशी एलिमेंटच्या संबंधित, तुम्हाला हे पुरेसा आहे किंवा नॉवेली याच्याशी संबंधित प्रश्न आला तर ही माहिती पुरेशी आहे. तुम्हाला त्यात नॉवेली म्हणजे काय त्याचं या ठिकाणी डेफिनेशन करायचं आहे. त्यानंतर त्याचे फीचर सांगायचे आहेत, त्याची उदाहरणं सांगायची आहेत. आणि या ठिकाणी एलिमेंट्स ऑफ नॉवेलमध्ये थीम, प्लॉट, कॅरेक्टर, सेटिंग, कॉन्फ्लिक्ट आणि स्टाईल या 6 एलिमेंट्सबद्दल बोलायचं आहे. अगदी थोडक्यात माहिती द्यायची, छोटी छोटी वाक्य द्यायची आहे आणि मी सांगितलेली उदाहरणं जर देता आली तर अतिउत्तम. ठीक आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा आपल्या कमेंटमधून. तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी फार महत्त्वाच्या असतात. ठीक आहे. प्लीज कमेंट. थँक्यू.